आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट अशी चिकन दम बिर्याणी, चवीला एकदम भन्नाट। यासाठी इथे मी घेतलेले आहे 500 ग्रॅम बिर्याणीचे तांदूळ व 500 ग्रॅम स्वच्छ धुतलेले चिकन। परफेक्ट अशी चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी तुम्हाला 6 स्टेप दाखवणार आहे। त्यातली पहिली स्टेप म्हणजे कांदा फ्राय। कांदा फ्राय करण्यासाठी 7 ते 8 मोठ्या आकाराचे कांदे घेऊन कांद्याचे मधले मूळ काढून कांदा बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यावा। कांद्याचे मूळ काढल्यामुळे कांदा एकदम सुटसुटीत होतो। बारीक बारीक पीसेस कट करून झाल्यानंतर हाताने कांदा सुटसुटीत करून घ्यावा। यानंतर पॅनमध्ये कडण्यासाठी तेल ठेवावे। कडलेल्या तेलामध्ये कांदा थोडा थोडा करून सोडून घ्यावा। यानंतर 1 मिनिटभर झाल्यानंतर चमच्याने कांदा परतून घ्यावा। असंच याच पद्धतीने कांदा सतत परतवून घ्यावा। गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवावी व कांदा लालसर झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करावी व कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा। कांदा फ्राय झाल्यानंतर एका झाऱ्यामध्ये काढून त्यातील संपूर्ण तेल नितळल्यानंतर प्लेटमध्ये काढून व चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूंनी पसरून घ्यावा। याच पद्धतीने उरलेला कांदाही बारीक व मीडियम फ्लेमवर छान परतवून घेऊन कांदा फ्राय झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून पसरवून घ्यावा। यानंतरची दुसरी स्टेप म्हणजे चिकन मॅरिनेट। यासाठी इथे मी घेतलेले आहे 500 ग्रॅम स्वच्छ धुतलेले चिकन, 1 कप दही म्हणजे 150 ग्रॅम दही, 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट, थोडीशी हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा मटन मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, 1 पॅकेट आर्यचा बिर्याणी मसाला म्हणजे 2 चमचे बिर्याणी मसाला, वरून अर्धा लिंबाचा रस, लिंबूचा रस जास्तही पिळू नये, वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर व बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, फ्राय केलेला कांदा। कांदा बघा एकदम कुरकुरीत असा झाला आहे, हाताने एकदम याचा भुकणा होत आहे। कांदा यामध्ये भरपूर घालावा, यामुळे बिर्याणी छान चवीला लागते। जितका दाताखाली कांदा कोथिंबीर पुदिना येईल ना तितकी बिर्याणीची चव अप्रतिम लागते। याच पद्धतीने चिकन छान मॅरिनेट करून घ्यावे। चिकन एकजीव झाल्यानंतर यावरती प्लेट झाकून चिकन छान 1 तास मॅरिनेटसाठी ठेवावे। आता बिर्याणीची तिसरी स्टेप। यासाठी इथे मी घेतलेले आहे बिर्याणीचा अर्धा किलो लांबडे तांदूळ। यामध्ये पाणी घालून 2-3 वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घेऊन अर्धा तास भिजत घालावे। आता यानंतर आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असे पाणी उकळायला ठेवलेले आहे। पाण्यामध्ये तमालपत्री व सर्व खडे मसाले घालावे। यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये तेल घालावे। यानंतर लिंबाचे बारीक असे काप करून यामध्ये घालावेत। चवीनुसार मीठ घालावे। मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता। भिजवलेले अर्धा किलो तांदूळ यामध्ये घालायचे आहेत। तांदूळ शिजेपर्यंत आपण बघणार आहोत बिर्याणीची चौथी स्टेप। यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालावे। यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यावा। यानंतर मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये घालायचे आहेत। यामध्ये चिकन घालून झाल्यानंतर एकदा हे छान परतवून घ्यावे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। आपण मॅरिनेट करत असताना यामध्ये मीठ घातले नव्हते, त्यामुळे या स्टेपला आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्याच भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून यामध्ये पाणी घालून छान सर्व मिक्स करून घ्यावे। मिक्स झाल्यानंतर यावरती प्लेट झाकून मस्त असे चिकन 10 ते 15 मिनिट किंवा 20 मिनिटभर ठेवून चिकन शिजवून घ्यायचे आहेत। आता प्लेट काढून यानंतर पुन्हा एकदा यामध्ये चमच्याने सर्व चिकन छान मिक्स करून घ्यायचे आहे। चिकन मिक्स झाल्यानंतर यामधील एक चिकनचे पीस उचलून चिकन शिजले आहे का ते चेक करायचे आहे। यानंतर तांदूळ आपले शिजत आलेले आहे। यामधील सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहेत। तांदूळ आपल्याला जास्तही शिजवायचे नाहीत, 70 ते 80% असा आपल्याला भात शिजवायचा आहे। यातील एक शीत घेऊन आपण चेक करायचं आहे। बघा एकदम लगेच ही शीत तुटत आहे, म्हणजे परफेक्ट असे आपले 70 ते 80% भात शिजलेला आहे। आता आपण बघणार आहोत बिर्याणीची 5वी स्टेप म्हणजे परफेक्ट असा लेअर। यासाठी भाताचे छान लेअर घालायचे आहे चिकनवरती। दुधामध्ये केसर घातलेले दूध यामध्ये घालायचं आहे, किंवा ते नको असेल तर दुधामध्ये थोडीशी हळद घालून यामध्ये घालायचं आहे। चमच्याने यामध्ये थोड्याशा रेषा पाडायच्या आहेत व यामध्ये हिरवा मी खायचा रंग घालत आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तरीही चालेल। यावरती फ्राय केलेला भरपूर असा कांदा घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडीशी बारीक चिरलेली पुदिन्याची पाने यावरती घालायची व वरून आपल्या आवडीनुसार यावरती तूप सोडू शकता। इथे मी 2 चमचेभर तूप सोडत आहे। यानंतर आपण सर्वात शेवटचे 6वी स्टेप बघणार आहोत। यामध्ये आपण चिकन दम बिर्याणीला परफेक्ट असा दम देणार आहोत। यासाठी प्लेट झाकून यावरती काहीतरी ओझे ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी बिर्याणीला छान दम द्यावा। काढल्यानंतर बघा बिर्याणी काय सुरेख दिसत आहे। यामधील थोडेसे भात आपण चमच्याने काढून बघत आहोत। बघा चिकनही छान शिजलेले आहे व भातही मस्त शिजलेला आहे।
जराही गिच्च नाही, एकदम सुटसुटीत असं चिकन बिर्याणी आपली तयार आहे. या पद्धतीने चिकन दम बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व करू शकता. चिकनचे पीस इथे मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघा किती छान मऊ शिजलेले आहे. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा.